नमस्कार. दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त अशी हॉटेलमध्ये मिळते तशी मेथी मटर मलाई करणार आहोत. तर आता बाजारामध्ये मस्त अशी मेथी येते, त्याची फक्त पानं घ्यायची ह्या भाजीसाठी. आता एक कढई घेतली, त्यामध्ये थोडेसे तेल घातले, त्यामध्ये खडे मसाले घालायचे, लवंग, मिरी, दालचिनी आणि हिरवी विलायची. हे थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यामध्ये 2 बारीक उभे चिरलेले कांदे घालायचे. मस्त अशी छान ही भाजी तयार होते घरच्या घरी. आता हे कांदे थोडे परतले की त्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण घातल्या, थोडेसे आले घातले आणि परत हे छान परतून घ्यायचे. यामध्ये सगळं कच्चेपणा, कांद्याचा कच्चेपणा वगैरे गेला पाहिजे. नंतर त्यामध्ये हे 5-6 काजू घातले, परत परतून घेतलं आणि गॅस बंद केला. आणि आता हे ग्रेव्ही छान मिळून येण्यासाठी त्यामध्ये थोडे पनीरचे क्यूब्स घातले. आता हे सगळे गार करायचे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आणि मेथीची जी पानं आपण घेतली होती ती बारीक चिरून घेतली. आता कढईमध्ये तेल तापल्यावर त्यामध्ये जिरं घातलं, ही बारीक चिरलेली मेथी घातली, थोडंसं परतून घ्यायचं. या मेथीला पाणी सुटतं, ते पूर्णपणे सुकलं पाहिजे. आता ही मेथी परतून झाली, यामध्ये हे मटार घातले आणि यामध्ये थोडेसे मीठ घालायचे परतून घेऊन. आता हे आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता हे सगळं थोडीशी साखर घातली, त्यामुळे मटारचा हिरवा कलर कायम राहतो आणि भाजी चवीला पण छान लागते. आता हे सगळे चांगले परतले. आता त्यावर झाकण ठेवले आणि अगदी 2-3 मिनिटं वाफ काढायची. आता हे मटार आणि मेथी छान शिजले. त्यामध्ये हळद, मिरची पावडर घालायची. मिरची पावडर जास्त घालायची नाही, कारण या ग्रेव्हीचा कलर लालसर नसतो, थोडा पांढराच असतो. आणि आता हे जे मिक्सरमधून बारीक केलेले वाटण आहे ते त्यात घालायचे. सगळी भाजी छान मिक्स करायची. आता हे घट्ट आहे म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घालून व्यवस्थित ही भाजी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. खूप घालायचं नाही, अशी ही घट्टच असते ही भाजी. आता हे सगळे छान मिक्स झाले. मेथी आणि मटार पण शिजलेलंच आहे. नक्की करून पहा अशी भाजी, खूप छान होते घरच्या घरी अगदी. आता आधी आपण मेथी मटारसाठी मीठ घातलं होतं, आता या ग्रेव्हीसाठी थोडं मीठ घालायचं. भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये गरम मसाला घालायचा. मस्त आपली अशी ही मेथी मटरची भाजी तयार आहे. आता अगदी त्याला मस्त छान असं रिच फ्लेवर देण्यासाठी घरातलीच मी ताजी मलाई घेतली होती. आता हे 5 ते 10 मिनिटं वाफ काढली. बघा ही भाजी मस्त अशी छान झालेली आहे. तर आता घरामधली ताजी मी मलाई घेतली होती, ती फेटून थोडी यामध्ये मिक्स केली भाजीमध्ये. तुम्ही बाजारात मिळते ती क्रीम पण घालू शकता. मस्त अशी ही भाजी तयार. अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघता आहात, कोणत्या शहरातून, ते पण मला कमेंट करून सांगा. बघा मस्त अशी भाजी तयार.